सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 56 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आणि अर्जुन खूप रोमॅन्टिक गप्पा मारत होते आणि अर्जुनने पुन्हा तिचा हात पकडला आणि म्हणाला, तन्वी, मी तुला किती वेळा आय लव्ह यू म्हणालो, पण तू एकदाही नाही म्हणालीस. आणि तन्वी लाजून म्हणाली, त्यात म्हणायचं काय तेव्हा? माझं प्रेम आहेच तुझ्यावर. हे आता वेगळं सांगायची काय गरज आहे का? हो आहे, अर्जुन म्हणाला. पण मला नाही ना वाटत गरज, कारण मी तुझ्यावर प्रेम करते म्हणूनच तुझ्याशी लग्न केलं ना. हो ते ठीक आहे, पण माझी इच्छा आहे म्हणून तरी म्हण ना. आणि तन्वी म्हणाली, ओके ठीक आहे. असं म्हणून तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि शांत बसली. अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि डोळे उघडून तन्वी म्हणाली, झालं. आणि अर्जुन म्हणाला, काय झालं? अरे माझं झालं ना म्हणून, तुला जे ऐकायचं होतं ते. आणि अर्जुन म्हणाला, काय? तू आय लव्ह यू म्हणालीस? हो. कधी? मला तर ऐकूसुद्धा नाही आलं. आणि तन्वी हसत हसत म्हणाली, मनात मनात म्हणाले मी तुला. काय म्हणालीस मनात? असं अर्जुननं पुन्हा विचारलं. आणि तन्वी पटकन म्हणाली, आय लव्ह. आणि अर्जुनला वाटलं आता ती फसून पुढचं बोलेल, पण तन्वी मॅडम फार हुशार. ती तिथेच थांबली आणि म्हणाली, तुला काय ऐकायचं होतं तेच म्हणाले मी. आता तूच नाही ऐकलं त्याला मी तरी काय करू? तन्वी, यू अगेन चीट मी. हां, तू पुन्हा मला फसवत आहेस. आणि ती म्हणाली, अजिबात नाही. तू तुझ्या मनापासून माझ्या मनाची भाषा का नाही ऐकत? मग तुला कळेल की मी काय म्हणाले आहे. आता अर्जुन सर बुचकळ्यात पडले आणि तिला फार आग्रह करत म्हणाले, प्लीज तन्वी म्हण ना गं एकदा. तो खूप उतावीळ झाला होता आणि तन्वी म्हणाली, अभी मूड नाही है, फिर कभी देखेंगे. आणि अर्जुन नाराज होऊन मनात म्हणाला, किती नखरं करते ही. जाऊ दे, पण कधी ना कधीतरी तुला म्हणावंच लागेल मला आय लव्ह यू अर्जुन, त्याशिवाय तुझी सुटका नाही. आणि आता अर्जुनला मिस्टर सबनीसांनी हाक मारली आणि तो तिला म्हणाला, आलोच, बी कम्फर्टेबल. आणि ती हसून म्हणाली, ओके लवकर ये. मग मिस्टर सबनीसांनी अर्जुनला ड्रिंक ऑफर केली आणि अर्जुनने एक ग्लास उचलला आणि तो तोंडाला लावला. आणि त्यांच्याकडे पाहत असलेली तन्वी मनात म्हणाली, ओ नो, आता याने जर ड्रिंक घ्यायला सुरुवात केली तर, आणि जास्त पिला तर, त्याला कसं आवरू मी. आणि अर्जुनने तिच्याकडे पाहिलं आणि तिने डोळ्यांनीच त्याला सांगितलं, अर्जुन जास्त नाही प्यायची. आणि अर्जुन थोडासा गालात हसत डोळ्यांनीच तिला म्हणाला, रिलॅक्स, नाही घेणार जास्त, टेक इट इझी बेबी. आता ती एकटीच बसली होती आणि तिच्यासमोर एक ऑरेंज ज्यूसचा ग्लास एका वेटरने आणून दिला. तन्वीने एक घोट घेतला आणि जीभ चाटत म्हणाली, नाईस. आणि तिने तो ग्लास पूर्ण पिला. तिला खूप आवडला तो ज्यूस आणि तिने पुन्हा त्या वेटरला हाक मारली आणि म्हणाली, आत्ता आणला तसाच आणखीन ज्यूस घेऊन ये. मग त्या वेटरने आणखीन एक ग्लास दिल्यानंतर तिला त्याची चव खूपच आवडली होती आणि तन्वीने एकामागून एक असे 4 ग्लास तो ऑरेंज ज्यूस पिऊन टाकला. आणि शेवटचा ग्लास जवळजवळ टेबलवर आपटला आणि इतक्यात अर्जुनची नजर तिच्याकडे गेली. तिच्या टेबलवर 4 रिकामे ग्लास पाहून अर्जुनला शंका आली आणि मनात म्हणाला, एरवी अर्धा ग्लासही ज्यूस न पिणारी तन्वी आज एकदम 4 ग्लास कसे काय पिले तिनं? असं केलं तर ती जेवणार काय? आणि तो एक्सक्यूज मी म्हणत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, तन्वी अगं बास कर, आपणाला अजून जेवायचं आहे. तन्वीने अर्जुनकडे थोडी मान तिरकी करून पाहिलं आणि हसत हसत म्हणाली, मिस्टर अर्जुन, तुम्ही इथे या, बसा, आपण दोघं एकत्र ज्यूस पिऊया. आणि अर्जुनला काहीच समजेना की ती अशी का बरळत आहे. आणि तो तिला हलवत म्हणाला, अगं असं काय करतेस तन्वी. आणि ती म्हणाली, ए हात लावू नको मला, दूर हो, दूर हो. आणि अर्जुनने घाबरून तिला सोडलं. आता तन्वी सारखी डोळ्यांची उघडझाप करत होती. ती अर्जुनकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला 4 अर्जुन दिसत होते आणि ती मोजत होती, 1 2 3 4. हाताची 4 बोटे वर करून म्हणत होती, 4 अर्जुन. आणि तिची जीभ जड झाली होती. तिच्या हेही लक्षात नव्हतं की आता त्यांचं लग्न झालं आहे आणि ती त्याला ज्यूस मागत होती. आणि अर्जुनने तिच्यासमोर पडलेल्या ग्लासचा वास घेतला आणि त्याने खूप आश्चर्याने थक्क होऊन डोळे मोठे केले आणि मनात म्हणाला, तरीच हिची अशी अवस्था झाली आहे. 4 ग्लास दारू पिऊन ती तिच्या नवऱ्यालाच काय स्वतःला पण ओळखणारच नाही. तिची ही बहुतेक पहिलीच वेळ होती आणि अर्जुनच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. त्याने पुन्हा त्या ग्लासचा वास घेतला आणि त्याच्या सगळा प्रकार लक्षात आला. तन्वी स्वतः ड्रिंक घेत नव्हती. मग हे कसं शक्य आहे की ती ज्यूसऐवजी दारू प्यायली?
ती अशी गफलत करणं शक्य नाही. म्हणजे नक्कीच तिच्या ज्यूसमध्ये कोणीतरी दारू मिसळली होती. आणि दुसरं कोण असणार? तीच ती अर्जुनने अपमान केलेली मुलगी. तिनेच हे केलं होतं. तन्वीला दारू पाजली आणि ती आउट ऑफ कंट्रोल झाली की ती काहीही करणार आणि मीडिया तो मुद्दा उचलून धरणार. उद्याच्या फ्रंट पेजवर सगळ्या न्यूजपेपरमध्ये तन्वीने दारू पिऊन जो धिंगाणा घातला त्याचीच बातमी असणार आणि अर्जुनची इज्जत जाणार. अशा प्रकारे तिला तो बदला घ्यायचा होता. आणि अर्जुनला याची अजिबात कल्पनाच नव्हती की हे कोणी केलं, का केलं. आणि आता यापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं तन्वीला सावरणं. आणि अर्जुन तन्वीला म्हणाला, अगं तन्वी, हे काय केलंस तू? तू चक्क ड्रिंक केलीस? आणि ती पुन्हा विचित्र हसत हसत म्हणाली, नाही, अजिबात नाही. मला दारू आवडत नाही. मी ड्रिंक कधीच नाही करत. मी तर ज्यूस पित होते. ड्रिंक तर तू करतोस, खूप खूप, आणि मला खूप त्रास देतो. मिस्टर अर्जुन, पिसाळलेला धूमकेतू आहेस तू, पिसाळलेला धूमकेतू, असं म्हणून ती खूप खूप हसायला लागली. आणि अर्जुन मात्र चपापला. त्यानं एकदा सगळीकडे पाहिलं. कोण ऐकत तर नाही ना? कारण तिचं हे बोलणं कुणी ऐकलं तर सगळेच उद्यापासून त्याला याच नावाने हाक मारतील. मग काय होईल या विचाराने अर्जुनला घाम फुटला आणि तो तिला म्हणाला, तन्वी उठ, आपण घरी जाऊया. आणि ती त्याचा हात झटकन म्हणाली, मी येणार नाही घरी आत्ताच. मला अजून ज्यूस प्यायचा आहे. तू खूप खडूस आहेस. तू माझा हात पिरगळतोस, मला त्रास देतोस, असं ती रडून म्हणू लागली. आणि अर्जुनने तिचं तोंड दाबलं. ओ नो, हे आता सगळ्यांना आमचं पूर्वीचं बेडरूममधलं सिक्रेट सांगणार आणि फार मोठा गोंधळ होणार. आता हिला शांत कसा करू? आणि तन्वीने त्याच्या हाताचा चावा घेतला. तसा अर्जुनने तिच्या तोंडावरचा हात झटकून बाजूला काढला आणि मनात म्हणाला, दारू पिल्यावर ही तर माझ्यापेक्षाही जास्त डेंजरस वागते आहे. आता काय करू? हिला आणखीन 2-4 स्ट्रॉंग पेक पाजू का? विदाऊट वॉटर, म्हणजे जास्त चढली की लगेच झोपल तरी. पण नको, इथे हे असं करून जमणार नाही. आणि जास्तच झाली तर माझंही ऐकायची नाही ती. खूप मोठी रिस्क आहे ही. एखाद्या मीडियावाल्याने पाहिलं आणि तिचा फोटो काढला तर ते पराचा कावळा करून टाकतील. काय काय उद्या छापून आणतील काय माहीत. आणि मला हे चालणारच नाही. आणि तिला खुर्चीत बसवून तो मिस्टर सबनीसकडे गेला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी मिस्टर सबनीस, माझ्या वाईफची तब्येत थोडी बरी नाही आहे, सो वी हॅव टू गो. आणि मिस्टर सबनीस यांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. आणि अर्जुन कसा बसा तिला घेऊन गाडीकडे आला. आता तन्वी वेडी वाकडी चालत होती. तन्वीला आता समोर सपाट जमीन होती तरी खड्डे खड्डे दिसत होते. आणि ती अर्जुनचा हात धरून त्याला म्हणाली, ते बघ ते बघ, पुढे खड्डा आहे, पडशील तू. माझा हात पकड, पकड माझा हात. आणि अर्जुनने तिचा हात पकडला आणि तन्वी हसत म्हणाली, आता मी तुला नाही पडू देणार, नीट चाल. आणि अर्जुन मनात म्हणाला, आधी तू नीट चाल. हिला नीट धड पाय टाकता येईना आणि मला सांभाळायला निघाली. आणि आता तन्वी त्याच्या हाताला धरून हळूच पाण्यात पाय सोडावा तसा पाय टाकत होती. आणि तिच्या अंगावर मोरपीस फिरल्यासारख्या गुदगुल्या होत होत्या आणि ती ढगात पिसासारखी तरंगत होती असं तिला वाटत होतं. अर्जुनने तिला कशीबशी धरून गाडीजवळ आणली, कोणालाही दिसू न देता. आणि अर्धी लढाई जिंकल्याचा आनंद झाला होता त्याला. पण ती गाडीत बसतच नव्हती. तिने त्याच्या हाताला झटका दिला आणि हट्ट करत म्हणाली, नाही, मी गाडीत बसणार नाही. मला अजून तो ज्यूस पाहिजे. तू मला अशी जबरदस्ती करायची नाहीस. तू नेहमीच असा करतोस. तू मला हात लावू नको, सोड मला. ती त्याचा हात सोडून पळू लागली आणि अर्जुनने तिच्या कमरेत हात घालून तिला पकडली. तसं ती ओरडून म्हणाली, तू मला बॅड टच केलास इथे, घाणेरडा कुठला. थांब, मी तुझं नाव माझ्या नवऱ्यालाच सांगते, मग तो तुझी हाताची बोटे अशी बारीक बारीक करून कापून काढणार. फार प्रेम करतो तो माझ्यावर, कळलं. आता तुझं नाव मी त्यालाच सांगणार. आणि अर्जुन म्हणाला, आता माझंच नाव मलाच सांगणार काही, आणि मीच माझी बोटे कापून घेऊ का? नशीब हिला मी आठवत नसलो तरीसुद्धा हिचं लग्न झालं आहे हे तरी आठवते. आणि तो तिला गोड बोलत म्हणाला, तन्वी. आणि ती म्हणाली, तन्वी नाही, मिसेस तन्वी म्हणायचं, कळलं. आणि हैराण झालेलं अर्जुन म्हणाला, बरं मिसेस तन्वी, मी तुम्हाला घरी गेल्यावर तो ज्यूस देईन हां. आणि तिला हात जोडून विनंती करत म्हणाला, आता बसता का गाडीत. आणि ती पुन्हा लाडात हट्ट करून म्हणाली, नाही, मला इथलाच ज्यूस पाहिजे, घरचा नको. आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला. काय करू हिचं मी, असा तो दात ओठ खाऊन म्हणाला. रडते काय, हसते काय, शिव्या पण देते, लगेच लाडात पण येते. हिला झेपत नव्हतं तर काय गरज होती का घ्यायची. आणि मग तोच म्हणाला, ही तर घेतच नाही, हिला कुणीतरी फसवून पाजली आहे, ह्यात हिचा काय दोष.
आणि आता अर्जुन तिला दम देत म्हणाला, तन्वी श चुप, एकदम चुप. आता जर तू गुपचूप गाडीत नाही बसलीस तर बघ, इथे पाल आहे, बोलवू तिला? आणि तन्वी पेंगुळलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत डोळ्यांची उघडझाप करत होती आणि स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून म्हणाली, श नाही बोलणार, पण नको बोलवू तू तिला, मला भीती वाटते ना पालीची. आता ती गुपचूप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आत बसली आणि अर्जुनलाच म्हणाली, श बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, नाहीतर पाल येईल. खूप घाणेरडी असते ती, कळलं? आणि अर्जुन गालात हसायला लागला. तिला सावरता सावरता त्याची तमच्याक झाली होती आणि आता त्याला तिची ती अवस्था पाहून फार गंमत वाटत होती. आणि आता गाडी सुरू झाली आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. अर्जुनने खिडकी उघडली, कारण थंडगार हवा लागली की तिची उतरेल, तिला बरं वाटेल म्हणून. पण झालं उलटंच. तन्वी आणखीनच ढगांवर उडू लागली. खिडकीतून तोंड बाहेर काढून ओरडत होती आणि गाणं म्हणत होती, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. आणि अर्जुन डोक्याला हात लावून म्हणाला, आता ही खरंच ढगात गेली. आता ही काही केल्या लवकर खाली येत नसते. मला म्हणत होती की जास्त नको पिऊ आणि स्वतःच माझ्या पण वाटणीची पिऊन टाकली. आता हिचं काही खरं नाही आणि माझंही. हिला घरी नेली पाहिजे लवकर. आणि आता तन्वीने अर्जुनची टाय पकडून त्याला जवळ ओढून घेतला. तसा तो घाबरून गेला. तो तिच्या अंगावर आला, छातीला छाती टच झाली, पण त्याने सरेंडर केल्यासारखे दोन्ही हात वर केले. कशाला हिला टच करा? माझा हिला टच व्हायचा आणि हिचा नवरा माझी बोटं कापायचा, त्यापेक्षा नकोच. आणि आता तन्वी त्याच्या तोंडाजवळ तोंड घेऊन गेली आणि त्याच्या लाल ओठांना एकटक पाहत होती. आणि अर्जुनसुद्धा तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. आता ही मला इथेच किस करेल की काय माहीत. ही आता जास्तच आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागली आहे. असं म्हणून तिनं काय करायचं ते करू दे, ती लाडवायला नको. निदान रोमॅन्स करेल आणि गप्प तरी बसेल. असं वाटून अर्जुननं ड्रायव्हरला गाडीतल्या लाईट ऑफ करायला सांगितल्या आणि तोही तन्वीच्या न दिसणाऱ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागला. आता तिचे श्वास आणि हृदयाची धडधड त्याला स्पष्ट जाणवत होती. इतकी ती त्याच्या जवळ आली होती. आता ती त्याला किस करणार असं त्याला वाटलं, पण तिने अचानक त्याला दूर ढकलत हसत म्हणाली, हट, तुला काय वाटलं मी तुला किस करणार? अजिबात नाही. कसं फसवलं म्हणून ती एकटीच हसत होती. आणि आता अर्जुनचे सगळे कपडे विस्कटले होते. तो त्याचा कोट टाय सगळं नीट करत मनात म्हणाला, तू आधी घरी चल, मग बघतोस तुला. आता 11:30 वाजले होते. गाडी घरासमोर थांबली आणि अर्जुनने तिला गाडीच्या बाहेर उभा केली आणि म्हणाला, तन्वी, आपलं घर आलं, हां, चल घरात. आणि ती पुन्हा गाडीत जाऊन बसली. मी नाही येणार घरात. आणि अर्जुन वैतागत म्हणाला, का? आणि तिने त्याला जवळ बोलावलं, इकडे ये. आणि अर्जुन तिच्याजवळ आला आणि ती काय सांगते हे ऐकू लागला. आणि तन्वी हळूच म्हणाली, अरे ती आत आहे ना. अर्जुनला काहीच कळालं नाही आणि डोळे उडवून त्यानं तिला तसंच हळूच विचारलं, कोण ती? कोण आत आहे? आणि तन्वी म्हणाली, तीच ती पाल. आणि हे ऐकून अर्जुन आता खूप मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, ही बघा बिनशेपटाची वाघीण पालीला घाबरते. आणि तन्वी म्हणाली, घरात वाघीण पण आहे, मग मी नाही येणार आत. आणि ती तशीच गाडीत बसली. आणि तो आता अर्जुन खूप हसायला लागला. बापरे, किती अफलातून आहे ही. हिचं हे रूप नवीनच आहे. आता हिचा ना एक व्हिडिओ काढून ठेवावा असं त्याला वाटलं. आणि तो तिला म्हणाला, तन्वी, पाल घरात नाही, गाडीत आहे. तशी ती पटकन खाली उतरून आली आणि म्हणाली, शी चल आपण घरात जाऊया. आणि तो तिला घेऊन निघाला आणि ती माघारी वळली. आणि अर्जुन थोडा चिडून म्हणाला, आता काय राहिलं तन्वी, चल ना, खूप दमलो आहे मी. आणि ती क्यूट फेस करून म्हणाली, अरे माझे सँडल, ते राहिले ना गाडीतच. आणि अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, आता घे तो सँडल आणि मार माझ्या डोक्यात. असं म्हणून चिडून त्याने तिचे सँडल गाडीतून हातात घेतले आणि म्हणाला, हे घे तुझे सँडल. आणि ती म्हणाली, मी नाही घेणार, तूच घे. असं म्हणून ती त्याच्या अंगावर तोल जाऊन पडली. आणि अर्जुनने फार मुश्किलीने तिला सावरलं. एका हातात ती आणि दुसऱ्या हातात तिचे सँडल. आणि मनात म्हणाला, काय दिवस आलेत माझे, हेही करावं लागेल असं वाटलं नव्हतं. आता तो बेडरूममध्ये गेला आणि बेडरूमचा दरवाजा बंद केला. आणि आता तन्वी बेडवर झोपली आणि तिने अर्जुनच्या हाताला धरून त्यालाही बेडवर ओढलं.